नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जनगणनेच्या कामाबाबतीतली प्रत्येक छोटी मोठी माहिती अडचण याबाबतला व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. कदाचित तुमचं काम व्यवस्थितरित्या पूर्ण झालं असेल किंवा अंतिम टप्प्यात असेल. आज आपण आणखीन एका महत्त्वाच्या समस्येवर, महत्त्वाच्या गोष्टीवर, बाबीवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. मित्रांनो, आपल्याला बराच वेळा असं होतं की काम करत असताना गडबडीत आपली एखादी इमारत ही मिस होऊ शकते, चुकून राहू शकते गडबडीत. कुठल्या तर गल्लीत किंवा कुठून तर जाताना एखादी थोडीशी आडबाजूला असणारी इमारत राहू शकते आणि मग काय होऊ शकतं, तर ती इमारत राहिल्याचं आपल्या नंतर लक्षात येतं. तर त्या इमारतीची नोंद करायची की नाही. शक्यतो कोणतीही इमारत ही तुमच्या HLB एरियामधली सुटू नये असा या गणनेचा उद्देश आहे. त्यामुळे एखादी इमारत जर चुकली असेल, राहिली असेल, मधली मिस झाली असेल, तर तिची नोंद करणं आवश्यक आहे. आणि ती नोंद कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. इथं जर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं CN किती आहे, 12 आहे आणि इथं डायरेक्ट CN 14 आहे. म्हणजे 13 क्रमांकाची जी इमारत आहे ती राहिलेली आहे, मिस झालेली आहे. मित्रांनो बघा, इमारतच मिस झालेली आहे, अंक चुकलेले नाहीत. कधी कधी काय होतं, एखाद्या इमारतीवर तुम्ही इथं 12 टाकला आणि लगेच पुढच्या एक इमारतीवर 14 टाकला, तर ती चूक झाली असं म्हणता येईल. किंवा अंक तुमचे सलग आहेत तरीसुद्धा इमारत चुकली असेल तर ती तुम्ही ऑब्लिक करून टाकू शकता. 12 1 वगैरे असं टाकू शकता. इमारत आहे तुमचे, हे क्रमांक सगळे बरोबर आहेत, 12 झाल्यावर 13 आहे, पण मध्ये इमारत राहिली तर तिथं तुम्ही ऑब्लिक करून टाकू शकता. पण क्रमांकच चुकलेत तुमचे, इमारतही चुकली आणि क्रमांक चुकले. इथं एक इमारत होती, इथं एक इमारत होती बघा. आता इथं माझं आहे, इथं CN 12 ही इमारत होती एक, तिला मी 12 नंबर दिलेला आहे. आणि इथं मध्ये एक 13 नंबरची इमारत आहे, ती मी घेतलीच नाही आणि डायरेक्ट 14 नंबरची इमारत घेतली. इथं याचा अर्थ काय झाला, इथं इमारतही राहिली आणि त्याचा अंकही राहिलेला आहे. तर आता कशा पद्धतीनं हे काम करायचं किंवा नोंद कशी करायची या पद्धतीत, किंवा तुमचे क्रमांक सलग आहेत आणि इमारत राहिली, जर इमारत चुकली असेल तर काय करायचं, तर या बाबतीत आपण पाहूया. काही नाही, जसं आपण सरळ काम करतो तसं काम करायचं. त्यासाठी पुन्हा आपण काय करायचं, HLB ॲपच्या घर यादी याच्यामध्ये जायचं. इथं तुम्ही बघू शकता, इथं आता तुम्हाला थोडंसं आधीच माहिती देऊन ठेवतो. माझे शेवटचा ओळ क्रमांक इथे 151 आणि शेवटची बिल्डिंग क्रमांक आहे 127. तर ती मी आता चुकलेली इमारत नोंदवण्यासाठी पुन्हा या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर माझी पुढची ओळ आलेली आहे ऑटोमॅटिक. संपलेली ओळ माझी 101. माझं काम संपल्यानंतर मी ही नोंद करतो बरं का. तुम्हीसुद्धा आधी तुमचं काम सगळं पूर्ण करा आणि नंतर मग सुटलेली इमारत नोंद करा. मग पुढची ओळ क्रमांक मिळालेला आहे 152. इमारत जी चुकलेली आहे तीच नंबर मी सेन्ससमध्ये टाकलेला बघा, CN 013. कारण 13 हा नंबर आणि 13 ही इमारत माझी चुकली होती. आणि बरोबर तुमचं काम संपल्यानंतर जो गणनाघर क्रमांक आला होता शेवटच्या घराला, तो त्याच्या पुढचा इथं मला मिळालेला आहे 152. मिळू दे, काही प्रॉब्लेम नाही. 13व्या इमारतीतलं 152वं गणनाघर आलेलं आहे. याचा अर्थ तुमचं काही चूक झालेली नाही, किंवा ते 13वी इमारतीतलं गणनाघर 152व्या ओळीला गेलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही काही घाबरायची गरज नाही. इमारतीचा क्रम हा तुमचा अगदी बरोबर असणं गरजेचं आहे. इमारतीचा नंबर, त्याला 13 नंबर आवश्यकता, तर 13 नंबर मिळालेला आहे. गणनाघर आणि ओळ फक्त पुढं जाणार आहे, त्याच्याबाबत आपण फार विचार करायचा नाही. या पद्धतीनं भरलं आणि पुढे पुढे जात मी त्या इमारतीची काय केली आहे, सगळी माहिती भरलेली आहे. आता इथं तुम्ही बघू शकता, भरल्यानंतर सारांशमध्ये इथं तुम्ही बघू शकता ओळ क्रमांक 152ला इमारत क्रमांक 113 आलेली आहे आणि त्याला गणनाघरसुद्धा 152 मिळालेलं आहे. तर हे झालं इमारती बाबतीत. आता समजा तुमचं एखादं गणनाघर चुकलं, म्हणजे एखाद्या इमारतीत फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर ही इमारत समजा सेन्सस 14 आहे. इथं तुम्ही एकच गणनाघर भरलं, त्याला गणनाघर क्रमांकसुद्धा मिळाला, समजा 111 मिळाला, आणि नंतर त्या घरातील एखाद्या व्यक्तीने सांगितलं किंवा नंतर तुम्हालाच कळालं की या घरामध्ये अजून एक आतल्यात घर आहे, कुटुंब आहे, जे वेगळं राहतं आहे, वेगळी चूल आहे त्याची, आणि त्याचीही नोंद करणं आवश्यक आहे. तर अशा परिस्थितीत काय करायचं आहे, तर काही नाही, याच पद्धतीनं तुम्ही काय करायचं बघा. आत्ता जशी इमारत नोंदवली त्याच पद्धतीने इथं जायचं. तुम्ही पुढचीच ओळ मिळणार आहे, जी शेवट तुमचं काम झालेलं आहे त्याच्या पुढची ओळ जी येईल ती येऊ दे. इमारत क्रमांक तीच टाकायची, ज्या इमारतीत आपल्याला गणनाघर चुकलेलं आहे वाटते किंवा घ्यायचं आहे जादाचं, तीच इमारत क्रमांक टाकायची. त्याला गणनाघर क्रमांक शेवटच्या पुढचा मिळेल, तो ॲटोमॅटिक येईल, तो टाकायचा आणि त्याची सगळी माहिती भरायची. त्याला गणनाघर शेवटचं मिळालं आणि ओळसुद्धा पुढची शेवटची मिळाली तरी चालेल, पण गणनाघर ते त्याच इमारतीत, ज्या इमारतीत राहिलं होतं त्याच इमारतीत, म्हणजे 14मध्ये असेल तर 14मध्येच, 50मध्ये असेल तर 50मध्येच नोंदवलं जाणार आहे. तर या पद्धतीनं तुमची इमारत सुटली असेल किंवा गणनाघर सुटलं असेल तर तुम्ही ते पटकन पूर्ण करून घ्या. म्हणजे डाटा 100% फायनलाइज करण्यापूर्वी तुम्हाला ते तुमची माहिती कंप्लीट होईल. आणि आपल्याला जेव्हा डाटा फायनल सबमिट करायचं असेल
तेव्हा याचंच व्हेरिफिकेशन केलं जातं की तुमच्या भागातल्या सगळ्या इमारती नोंदवल्या गेलेल्या आहेत का आणि कोणकोणती अजून माहिती व्हेरीफाय केली जाते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंटमध्ये टाका. जास्तीत लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून शेवटच्या टप्प्यातल्या काही शंका असतील नक्की खाली कमेंटमध्ये टाका, म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.